तू इथे काय करतेस? हरी काका, तुम्ही चाकू घेऊन इथे दिवा विझलाय की बघायला आलो होतो. तू इथे राजवर्धन साहेबांच्या खोलीत काय करत होतीस? मी ते कपडे इस्त्रीचे कपडे आले होते, ते ठेवायला आले होते. खरं कारण की आता तयार केलेलं? हरी काका, अहो काय बोलताय तुम्ही? तसं नाहीये. मांजर कितीही डोळे मिटून दूध पिऊ देत, जगाला जे कळायचंय ते कळतच. वरच्याला घाबर, वरचा समद बघतोय. समजलं? वरचा वरचा म्हणजे? वरचा म्हणजे तो वरचा देव, तो समद बघतोय. आणखीन एक गोष्ट, पुन्हा कधी राजवर्धन साहेबांच्या खोलीत चोरून शिरण्याचा प्रयत्न करू नकोस. घराचे काही नियम असतात, ते तोडले ना की घर शांत राहत नाही. आणि मग कुणाच्या वाट्याला काय येईल ते सांगता येत नाही. तेव्हा जरा जपून. हं? माणसानं किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी पावलं सांगूनच जातात ती कुठे गेली होती ते. प्लॉट्स आपल्या नावावर झाल्याशिवाय एक्झिक्युशन प्रोसेस सुरू करायची नाही. बरोबर. पेपर वर्क मध्ये लूज एंड्स नको आहेत आपल्याला. अगदीच अगदी. ये बस. कॉफी पिणारस? चालेल. वृंदा, आम्हाला दोघांना कॉफी हवी आहे. वृंदा, लॉस्ट गर्ल. थांब जरा मी बघतो. हॅलो, ओय, काय डोळे उघडे ठेवूनच स्वप्न बघतेस का? आम्हाला जरा कॉफी मिळेल का? हो, आणि ते थँक्यू. ये. प्रत्येकाचीच नजर आहे.
आहे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण एवढी मोठी मालमत्ता डोळ्यासमोर असल्यानंतर प्रत्येक वारसाच्या मनात मोह निर्माण होणं साहजिकच आहे. कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर वारसांचा हक्क स्पष्ट असेल तर सगळ्यांना आपापला वाटा मिळणारच. पण एक अडचण आहे, म्हणजे मृत्यूपत्रात नमूद केलेल्या अटी आणि तरतुदी या कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहेत आणि त्या अटींची पूर्तता आणि अंमलबजावणी झाल्याशिवाय कुठल्याही वारसाला त्या संपत्तीवर संपूर्ण आणि निर्विवाद हक्क सांगता नाही येणार. म्हणजे कायद्यानं हात बांधलेत. नाही, कायद्याने नाही, मृत्यूपत्रानं. मृत्यूपत्रात स्पष्ट नमूद केलेलं आहे की ठराविक कालावधी पूर्ण झाल्याशिवाय त्या संपत्तीचा वारसा हक्क अभिमन्यूच्या नावावर हस्तांतरित करता येणार नाही. आणि त्याआधी जर का त्या मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा ताबा बदलण्याचा प्रयत्न केला तर तो न्यायालयीन आव्हानाला सामोरा जाऊ शकतो. सर, काय हे काय झालंय? काय झालंय? हे तुमच्या हाताला काय झालंय? काही झालेलं नाहीये. अहो, काय झालं नाही? काय केवढं दिसतंय ते? काय झालंय यांना? मला नक्की सांगा, तुम्ही बाकी बरे आहेत ना? अजून कुठे लागले का हे? काही झालेलं नाहीये. काही झालेलं नाहीये, काहीच नाही. डॉक्टरांनी सांगितलं काळजी घेण्याची पण गरज नाहीये. 2 दिवसांमध्ये बरा होणार आहे. हात प्लास्टर पण निघणार आहे. सगळं 2 दिवसात. तर ते मी सांगतो काही झालेलं नाहीये. खाली पार्किंग मध्ये स्लिपरी होतं, मी घसरून पडलो. हेअरलाईन क्रॅक आहे. डॉक्टरांकडे जाऊन आलोय, त्यांनी औषधं दिली आहेत, बरं होणार आहे ते. खूप दुखतंय का हो? डॉक्टरांना फोन लावून देऊ, बोलायचंय. नाही, नको. आम्हाला कॉफी मिळणार आहे. नाही, ते मी नाही मिळणार कॉफी. नाही, मी कॉफी आणते मी. थँक्यू. चला या. काय रे? कशी आहे? कशी? आणि तू काय एवढा तिच्या बरोबर रूडली बोलतोस रे? मी कुठे रूडली बोलतोय? रूडली म्हणजे घाबरली ना ती. तत्पप्पा सुरू झालं. काय बोलायचं कळत नव्हतं. कॉफी देणार आहेस का? नाही, हो, नाही, हे कसं सुरू होतं ते? झालं? हो, कळलं. मुद्द्यावर बोलूया. लेट्स टॉक बिझनेस. हा. कायदा म्हटला की बंधनं आलीच रायकर काका, पण या प्रत्येक बंधनातून सुटण्याकरता एखादी तरी तरतूद असेलच ना. तरतूद आणि पळवाट याचा फरक आहे ना.